नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चवमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते। आज आपण खरडा चिकन बनवायचं आहे। इतकं भारी लागतं का नाही टेस्टला। तुम्ही ज्या वेळेला बनवाल की नाही ह्या पद्धतीने मग तुम्हाला समजेल। तर सगळ्यात आधी मी काय केलं बघा, 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतल्या। ह्या चिकन मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, नंतर यामध्ये हळद टाकून घेतल्या आणि हे सगळं मिक्स करून घेतले। म्हणजे हे मॅरिनेट करून घेतले एक 8-9 मिनिटांसाठी बाजूला करून ठेवलेलं, म्हणजे याला पाणी सुटेल, मस्त असं याला चव येईल। मग मिठाचं पाणी आतमध्ये मुरल्यानंतर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। कुकर चांगला गरम झाला की मग यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालंय, ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला मी सगळ्यात आधी। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, ह्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकूया। आता ह्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं मिठाचं पाणी झालेलं ते पण ह्याच्यामध्येच टाकूया। हे सगळं मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। चिकन चांगलं परतून घेतले तेलामध्ये। याच्यामध्ये एक अर्धा कप पाणी टाकूया, म्हणजे कसं चिकन मस्त असं शिजेल आपलं। ह्याच्यावरती झाकण लावून 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या त्या कुकरच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या मारल्या की मग कुकर बाजूला ठेवूया। त्याच्यामध्ये जी एक्स्ट्राची हवा आहे ती निघून जाण्यासाठी, म्हणजे थंड होण्यासाठी। हे थंड होतंय तोपर्यंत गॅसवरती एक तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये एक 8-9 हिरव्या मिरच्या टाकलेल्या। ते जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढ्या तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकताय। आणि यामध्ये आता एक 8-9 लसणाच्या पाकळ्या, खिसून घेतलेलं सुकं खोबरं टाकले आणि हे सगळं थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे। कच्चं राहिलं नाही पाहिजे, हा ठेचा चविष्टच झाला पाहिजे, म्हणजे खरडा चिकन मस्त होईल। हे भाजून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। खोबरं, लसूण आणि मिरची भाजून घेतलेलं ते सगळं थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। आता ह्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकूया, थोडंसं पाणी टाकून ह्याचं झाकण लावून मस्त अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ही बाजूला करूया आणि चिकन शिजलंय का बघूया। चिकन पण असं तुटायला लागलंय, म्हणजे मऊ लुसलुशीत शिजून झालेलं आहे। आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूया आणि ह्यामध्ये 1-1.5 चमचा तेल टाकायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर एक कांदा लांबडा चिरून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे। तो चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये 1 चमचा जिऱ्याची पूड टाकायची आणि वाटण तयार करताना त्यामध्ये जिरं पण टाकलं तर चालतंय बरं का। माझ्याकडे पूड होती म्हणून मी तेलामध्ये टाकलेले। तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चं राहिलं नाही पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे आता भाजून झालाय मसाला, म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगला भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकूया आता। हे चिकन कढईमध्ये टाकलेलं आहे, हे आता मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळा मसाला चिकनच्या पीसला कोटिंग झाला पाहिजे। ह्यामध्ये चिकनचं जे आळणी पाणी करून घेतलेलं होतं ते टाकायचं नाही, फक्त पीस टाकायचं। हे खरडा चिकन सुक्या पद्धतीचं असतं, पण खूपच चविष्ट लागतं गरम गरम भाकरी बरोबर। आता हे तयार झालेलं आहे खरडा चिकन, याची प्लेटिंग करून घेऊया। आणि ही इतकी टेस्टी लागते का नाही चिकन खरड्याची रेसिपी, भाकरी बरोबर खाल का नाही खूपच चविष्ट लागतं आणि झणझणीत गावरान पद्धतीने बनवले। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। भेटू अशाच नवीन आणि छान छान रेसिपी सोबत, तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा।